हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक किचन। आज किचनमधून वेलकम करते। छानशी रेसिपी बनवत होते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी। तर मी आज सोड्यांची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी सोडे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। सो आता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। 10 मिनिटात अगदी होणारी ही रेसिपी आहे। तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी नक्की करा। इथे आमसूल घेतले, कांदा घेतलेले आहे 2 बारीक चिरून, टोमॅटो आणि कोथिंबीर। स्टार्टिंगला हे साहित्य लागणार आहे, जसे मी ॲड करत जाईल मसाले तुम्हाला सांगेल। तर मी सगळ्यात आधी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा वास आणि तिखटपणा कमी झाला पाहिजे। तर आता चला आधी आपण कांदा परतून घेऊया। कधी तोंडाला चव नाहीये, काहीतरी खावंसं वाटतंय, तर तुम्ही हे सोड्यांची भाजी नक्की करून पहा। कांदा छान तेलामध्ये परतून घेऊया। त्याच्यासाठी मी थोडं मीठ टाकते आणि कधी पण लक्षात ठेवा, सोडे हे थोडेसे खारे असतात, त्याच्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात मीठ टाका। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून मस्त छान परतून घेऊया। आपण मीठ टाकले त्याच्यामुळे आता दोन्हीही जिन्नस छान असे मऊ होतील आणि शिजून होतील, कारण मीठ टाकल्यानंतर छान मऊ पडतो कांदा आणि टोमॅटो। हे बघा, मस्त कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण सोडे टाकूया। सोडे मस्त गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे छान मऊ पडतात आणि चव पण छान येते। सो 5 ते 10 मिनिटं कधी करण्याच्या आधी तुम्ही सोडे गरम पाण्यात भिजवून घ्या। तेलामध्ये याला छान परतून द्यायचे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून आपण त्याला परतून घेऊया। इकडे मी मसाले घेतले, कांदा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, लाल मिरची, हळद। घरातलेच मसाले आहे अगदी, म्हणजे याच्यामध्ये बाहेरचं आपण काय ॲड करणार नाहीये। कमी मसाल्यांमध्ये पण सुंदर अशी टेस्ट येणार आहे हा पदार्थ आहे, तुम्ही नक्की करून बघा। कांदा मसाला टाकला, घरचा मसाला आहे, गोडा मसाला आणि थोडासा गरम मसाला पण होता त्याच्यामध्ये, लाल मिरची पावडर आणि हळद। हे छान परतून घेऊया तेलामध्ये। जितकं तुम्ही छान परतून घेणार ना, त्याला टेस्ट तशी छान येणार। 5 ते 10 मिनिटं आपण असं 5 ते 10 मिनिटं नाही, अगदी 2 सेकंद वगैरे आपण छान परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, आमसूल टाकून घेऊ आणि छान मिक्स करूया। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। भाजी आपण थिकच ठेवणार आहोत, पण थोडंसं शिजण्यासाठी आपण थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। गरम पाणी घेतलेलं आहे मी हे। कधीही कोणतीही भाजी करताना तुम्ही गरम पाणी ॲड कराल ना, तर मस्त तर्री पण येते छान आणि स्वाद पण त्याचा वाढतो। सो हे बघा, मस्त भाजी दिसते की नाही। भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या कोणत्याही भाकरीसोबत किंवा तुम्ही चपाती बरोबर पण ही भाजी खाऊ शकता, खूप छान। आणि भातासोबत खाल तर उत्तम, खूप सुंदर टेस्ट येते। आता हे बघा, भाजी किती छान, अशीच छान वाटते की नाही। तर चला आता 1-2 मिनिटं आपण याला वाफवून देऊया झाकण ठेवून। अगदी 10 मिनिटात भाजी होते बघा, खूप सुंदर झालेली आहे भाजी। आता आपण सर्व करूया। वाह, काय वास येतोय ना, आत्ताच पोट माझं असं वाटतं मी आता खायला घेऊया। चला मी आता खायला घेते। खूप सुंदर भाजी झालेली आहे आणि अगदी टेस्टी झालेली आहे। कधी तुम्हाला काही खावंसं वाटत नसेल, काहीतरी छानसं खावंसं वाटतंय, तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही कशी सोड्याची भाजी करता, आणि जर नसेल केली तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स। आपले बाकीचे व्लॉग्स पण येत राहतात, तर नक्की लाईक करा, शेअर करा।